अहो लग्नाच्या आधी म्हणजे माझ्या भावाची मुलं हो. सुरुवात करतोय, टेलिफोन रिंगचा आवाज येतोय आणि प्रथम मुलगा उचलतोय, तो कसं बोलतो त्याचा आवाज. टेलिफोन रिंगचा आवाज आणि मुलगा कसं बोलतो त्याचा आवाज. मग दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होतं रेल्वे स्टेशन. आम्ही रेल्वे स्टेशनमध्ये पोहोचलोय. तिथं वडापाव विकणारे माणसं बघून आवाज वेगळं, जाड बैल बघून वेगळा आवाज. वडापाव समजा, वडापाव म्हणून समजा, जाड बैल बघून वेगळा आवाज. आय वडापाव. सडपातळ बैल बघून वेगळाच आवाज. आय वडापाव. काळी सावळी बैल बघून वेगळाच आवाज. आणि माणसाला बघून वेगळाच आवाज. मी म्हणलं कोणाला धरून उडायचं. मग ट्रेन स्टार्ट होले, रेल्वे स्टार्ट होला, अशा पद्धतीनं. रात्री 12 वाजलो. रात्री 12 वाजता गलित कुत्र गप बसतात का? एखादा कुत्र ओरडलं की 4 कुत्र येतात. कसं ओरडतात बघा. पहिला गलित कुत्र, दुसरं डाबरमॅन कुत्र, तिसरं पामोली कुत्र. पहिला गलित कुत्र कसं ओरडलं. त्याचा कोण डाबरमॅन कुत्र. आवाज कमी, जीभ जास्त बाय. डाबरमॅन त्याचं पण पावन कुत्र, बारीक कुत्र, बारीक आवाज. दगड मारल्यावर वेगळाच आवाज. सगळे कुठे पळून गेले. मग माझ्या मित्राच्या घरी गेल्यावर सुंदरसा डोरबेल होतो. हा धारच गोळा करत होता डोरबेलचा आवाज. तो काय म्हणतो ऐका. थांब सामान झालं, डोरबेल बंद. कसं काय चालत गेलं. त्याच्यानंतर निसर्गात गेलो. निसर्गात इतकं पशुपक्षी इतकं सुंदर बोलतात, इतकं सुंदर घालतात. पहिला पोपट. त्याच्यानंतर कावळा. त्याच्यानंतर हा पक्षी कुठे ओळखा भाऊ. कोंबडी नाही, कोंबडा आहे. कोंबडी आवाज असा काढते. त्याच्यानंतर हसण्याची फार वेळ. माझा मित्र हसतोय की रडतोय कळतच नव्हतं त्याचा आवाज. आणि दुसरं ब्रेक लावत होता हसताना. आणि त्याच्यानंतर हा हसतोय का कळतच नव्हतं तुझं त्याचा हसणं. आणि शेवटी लेडीज पण छान असतात त्यांचं हसणं. आणि तुमच्या समोर घेऊन येतोय आगळा वेगळा एका हाताने टाळीचा आवाज. आपण लहानपणापासून ऐकलोय की एका हाताने टाळी वाजत नाही. तुमच्या समोर सादर करतोय एका हाताने टाळी.
ओके थँक्यू.